आता तुम्हाला हॉस्पिटलमधलं जास्त काही दाखवत नाही, पण आता बाळाला इंजेक्शन द्यायला आली आहे म्हणून बसली इथंच तुमच्याशी बोलत जातो. तुम्ही फक्त माझं तोंडच बघा. मी जेवले. माझे जीजू आणि बहीण आली आहे, त्यांनी डब्बा आणला होता. मस्तपैकी अर्धं जेवण केलं, अर्धं नंतर करणार. तर आता अल्ट्रासाऊंड करून बाळाचे रिपोर्ट काढत, कारण की इन्फेक्शन आतमध्ये गेलं का नाही बघायचं आहे. आता आम्ही आलेलो आहे घरी 4 दिवसानंतर. आमचं बाळ पुन्हा घरी आलेलं आहे आज. हॅलो नमस्कार, कसे सगळे पाहिलं प्रत्येक ब्लॉग मी सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजची सकाळ जी रविवार आहे आणि तुम्ही सगळे आता आहे ना ब्लॉग उशिरा बघताय. जर आम्हाला रुटीनला येऊन द्या, बरोबर तुम्ही मग डे टू डेचे ब्लॉग बघताल. कारण की आम्ही ब्लॉग करून ठेवतो, सिच्युएशनमधून बाहेर पडतो मग ब्लॉग पोस्ट करतो. सिच्युएशनमध्ये असताना आम्ही ब्लॉग टाकणार, त्यात तुमचे कमेंट येणार, त्यात 10 जण निगेटिव्ह बोलणार, त्यात अजून मेंटल डिप्रेस होणार. त्यामुळे आम्ही सिच्युएशनमधून बाहेर आलो की ब्लॉग टाकतो. कधीही आमचं काही कंडिशन असेल हे की सिच्युएशन असेल तेव्हा आम्ही तेच करणार आहे, बाहेर आल्यानंतर ब्लॉग टाकणार, तोपर्यंत नाही. आणि चांगल्या गोष्टी असेल तर त्या आम्ही लगेच शेअर करू 2 मिनिटात, विशेष नाही. कारण की खुशी आपण सगळ्यांसोबत वाटू, दुःख आपण पहिलं सहन करू, त्यातून बाहेर पडू, मग तुम्हाला सांगू आपल्यासोबत काय झालं. तर आता सगळं व्यवस्थित आहे. बाळ हेल्दी, पाय हेल्दी, बाळाचं वेट वाढतं आहे आणि पायाला पण एकदम रिलॅक्स येतं. कारण रात्रभर मम्मी असते थांबायला पायाबरोबर, त्यामुळे पायाला काय एवढं टेन्शन नाही आहे. आता एनएसमधून बाळ बाहेर आलं आहे. बाळाला थांबवलं आहे का, कारण की बाळाला 4-5 दिवस डेली एक इंजेक्शन द्यायचं. एक इंजेक्शनसाठी दिवसभर थांबायला लागतं. एक इंजेक्शन ते पण हातात हे करून. तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये बघितलं की हातात बाळाची सोय दिलेली आहे, त्यातून मग इंजेक्शन जातात हळूहळू. जशी सलाईन जाते ना तसंच इंजेक्शन थोडं सोडतात, त्यातून सलाईनच लावतात एक प्रकारे, पण वेगळी असते ती, ओरडट केली नसते ती, वेगळी असते लहान बाळांची. तर ते चालू आहे. उद्या आहे लास्ट, म्हणजे 30 मार्च शेवटचा ड्रॉप बाळाचा. मग उद्या मम्मीची डिस्चार्ज होईल, मम्मी आणि बाळ दोघं सुखरूप घरी येतील. त्यांनी हाय रिस्क नको म्हणून बाळाला आईला ठेवलेलं आहे. पूर्णपणे नॉर्मल झाल्याशिवाय सोडत नाही ते म्हणतात. मग त्या दिवशी म्हणले तुम्ही जावा, बाळाला राहून द्या आमच्याकडे, बाळाला आम्ही बघू म्हणलं काय करायचं ते, असा विषय. तर चला आता आपण जाऊयात पायलकडे मम्मीला घ्यायला मेन जायचं आपल्याला. कारण मम्मी रात्री काल 6 वाजता गेलेली तिथं, आता 1 वाजता झाला. मम्मी अजून तिथंच आहे, आंघोळ नाही काय नाही, थोडाफार नाश्ता केला असेल. तर मम्मीला घेऊन येतो मी. आणि पायलची बहीण येणार आहे आज रविवार असल्यामुळे मोठी तुताई, तर ते जिजू भाऊ येणार आहे, हर्षू येणार आहे परत. तर ते पायला डबा घेऊन येतात तिकडून. तर मम्मीला मी पायला आणि बाळाला भेटून रिटर्न येणार. आणि बाळाचं बर्थ सर्टिफिकेट काढायचं आहे, त्यासाठी काय डॉक्युमेंट असेल ते घेऊन जाईल. चला आलं मी सगळं सामान घेऊन. बाळा काय येतं आता, चला. आता तुम्हाला हॉस्पिटलमधलं जास्त काही दाखवत नाही, पण आता बाळाला इंजेक्शन द्यायला आली आहे म्हणून बसली इथंच तुमच्याशी बोलत जातो. तुम्ही फक्त माझं तोंडच बघा. हे जे असं तोंड झालेलं आहे माझं, तेच बघून घ्या तुम्ही. माझं वजन खूप जास्त कमी झालं आहे. मला असं वाटतं माझं 35 वजन झालं असं. आता झोप नाही आहे, जेवण आहे, पण आता कसं परीला बाळ जायला लागतं, त्याच्यामुळं फिडिंग करते ती, त्याच्यामुळं माझं एकदम अशक्तपणा आलं आहे मला. आणि त्याच्यामध्ये पाठ दुखती आहे, कंबर दुखती आहे. हे डिलेवरीमध्ये प्रत्येक बाईला होतं, असं काही जगाच्या वेगळं मलाच नाही होते, सगळ्यांनाच होतं. तुम्ही सगळ्यांची अवस्था बघितली, सगळ्यांची तशीच अवस्था असते. कारण की बाळाला 1-1, 1.5 तासानंतर सारखं दूध द्यायला लागतं. हा जेवायला मग अशी शेवग्याची भाजी, हे बघा अर्धा डबा रिकामं करून आता अर्धा खाते. आणि ह्यांचं तर वेगळंच चाललंय लाड. हे बघा यांचं लाड कसं चाललंय. आणि इथं आमची दीदी झोपली आहे मस्तपैकी. हा जीजू कुणासारखी दिसते दीदी? माझ्यासारखी सेम? नाही माझ्यासारखी दिसते. काय नाव ठेवायचं बाबू? हर्षू नाव काय ठेवायचं ते मोठ्याने सांगतो, आवाज येत नाही. तुम्ही काय पण ठेवा, पण आम्ही हर्षिकाच ठेवलेलं आहे, आमचं झालेलं आहे. तुम्ही काय वेगळं ठेवणार आहे जीजू? काय नंतर सिक्रेट सोयराबाई ठेवणार. सोयराबाई नाही, देवाचं चांगलं नाव आहे सोयराबाई. बदलायचं होतं लग्नानंतर. का नाही बदललं नाही त्याचं नाव? दगडाबाई ठेवणार. काय? दगडाबाई. माझं नाव दगडाबाई ठेवणार. आणि हे दगडू. दगडू मम्मीचं बाबू लोक दुखायला लागले, दगडू परत जेवायला त्याला बी द्यायचं. हो, हे पण नाही जेवलेत, हे पण लय ताटकळले. कारण आम्ही हे आले, मी एक भाकर खाल्ली, त्यानंतर मला अल्ट्रासाऊंडला जायचं होतं म्हणून वरण भात तसंच ठेवला.
आणि आता वरण भात खाते. तिने आणलं मस्तपैकी, आज माझ्या बहिणीने आणला मला डब्बा. काल पण तिनेच पाठवला होता दुपारचा. तिने मस्त शेवग्याची आमटी, भाकर, वरण भात असं जेवण आणले. बिस्किटचा पुडा पण आणलाय, जो मी खाईन का नाही माहीत नाही. आता मयाशी पिल्लूचं इंजेक्शन झालं आणि आता प्रतीक पण आलाय. तर आम्ही आलतो पिल्लूला घेऊन अल्ट्रासाऊंड करायला. आता आलो आहे पायला डब्बा वगैरे घेऊन. पायला वरण भात, अंड्याची पोळी आणि भाकरी केली मम्मीनी. टिफिन घेऊन चाललो आहे. मम्मी पुढे गेलेली, चाललो आहे. आम्ही मम्मीच्याच खूप धावपळ झाली, म्हणजे खूप धावपळ झाली. तर चला आता पायला भेटू आपण. उद्या डिस्चार्ज आहे बाळाचा. आलो आहे मी आता पायला. शिरा वगैरे घेतलेला आहे, शिरा घेऊन आणि बाळाचं जे धरायचं इथे घेऊन आलेलं आहे. पायाचा तर डिस्चार्ज आहे. नाश्ता वगैरे मी केला आहे. तर चला आता पायला घेऊ. पायला डिस्चार्ज झालेलं आहे आता आणि तिथून आपण घरी जाऊ. बाळाचं आज आपलं बाळ फायनली घरी चाललेलं आहे. तर चला आता मम्मी इथून घरी गेली. घरून तिने पायला स्वयंपाक वगैरे करून आता नाश्ता पाठवला तिला. मम्मीची पण खूप धावपळ झाली या दिवसामध्ये पाहायला परत. त्यात पण तरी पण पायलच्या घरच्यांचा डब्बा येत असल्यामुळं मला दम लागतो. मी पायलपाशी गेला बोलतो. फायनली 2ला डिस्चार्ज भेटणार होता आणि आता 4 वाजता डिस्चार्ज भेटला आहे मला. चालू आहे आता फायनली घरी चाललोय 5 दिवसानंतर. चला वाटते. मी सांगू शकत नाही माझी खुशी शब्द. आता आम्ही आलेलो आहे घरी. 4 दिवसानंतर आमचं बाळ पुन्हा घरी आलेलं आहे आज. चलो फायनली पायल फायनली. कसं वाटतंय? बरं वाटतंय. आता एक नाईन डान्स करून बाबा. स्ट्रॉंगल आहे. स्ट्रॉंगल नाही हा मरणाचं घाबरलो आम्ही. म्हणलं आता एवढं गडगडाट सुटलंय, पाऊस यायला लागलाय. तर पाऊस ऊन पडलं इथं. नाही पाऊस होता. पाऊस पुढे पुढे सरतो रे. आम्ही काय काय काढलं आम्ही. तर आता आम्ही आलो घरी, जरा फ्रेश वगैरे होतो. मग आपण भेटूयात. पायल आज खूप दिवसानंतर घरचा चहा पिते. म्हणजे 5-6 दिवसानंतर घरचा चहा सगळ्यांसोबत पिते स्पेशली. खूप दिवसानंतर खाली पण आली पायल. खूप दिवसातून मी बाहेर आली हॉस्पिटलच्या, असं सांग बाबा. खाली पण नव्हती तू चहा प्यायला, वरतीच मध्येच चहा प्यायचं. सगळे आम्ही चहा प्यायला बसलोय. मोटर लगेच लावली ना. आणि पायाला आलेले बिस्किट आम्ही खातोय सगळे. काय सांगायचंय आम्हाला, आज 5 दिवसात ना घरचा चहा भेटतोय. आणि पायाच्या बरोबर मला देखील ना, मी देखील घरचा चहा पिले नाही. कारण संध्याकाळचं मला इथं आलं चहा केला की ह्यांना चहा द्यायचा, पण मी गडबडीत चहा पित नव्हते. का तर मला पटपट टिफिन घेऊन चहा जायचं. घेऊन यायचे मी तिथून खाली जाऊन आणायचे, पण तो छोटी मशीनचा चहा होता ना, चांगला नाही. छान नाही लागत. चव नव्हती. आणि तो वरती घेऊन जासपर्यंत गारच व्हायचा. पिवशीच वाटत नव्हता आहे ना. घरात येऊन बसा ना. पण आणि घरी येऊन मी आज कितीला आले, आज मी 10ला घरी आले, हे की नाही. आज मी ह्याला ह्याची वाट बघते नाही. मी डायरेक्ट शेकडी म्हणलं आज पायला घरी यायची म्हणून घरातलं सगळं मी आवरून सगळं स्वच्छ धुवून सगळं स्वच्छ केलं. परत तिचा रूम आवरला. मी 10 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत कंटिन्यू काम करत होते. माझी कंबर दुखत नाही, काय नाही. मला काम केलं की माझी कंबर दुखत नाही, पण त्या बेडवर काय होतं देव जाणे बाबा. कंबर माझं. तुम्ही असं म्हणताय मम्मी, मी 12 दिवस राहिले हॉस्पिटलमध्ये. 12 दिवस मी तसेच गादीवर होते. माझ्या कमरेत खुळखुळ झालं. मग अशी मस्त डाळडोर झोपली होती. मम्मीला मी काय ठेवलं होतं माझ्यासोबत तुला सांगते. आता तू होता बघ रात्रीचा, ही 1-2 तास जागवायची. मग मला वाटायचं नाही का मी जागते का नाही म्हणून मी हट्टच केलं डॉक्टरनं मम्मीला ठेवते. नाही काय झालं ऍक्च्युली माहिती का, ज्यावेळेस पहिल्या दिवशी ऍडमिट केलं ना, त्या दिवशी पायला तो असा रूम दिला की 6 खाटांचा एक बेड होता, रूम होता. आणि त्या रूम मध्ये एकटी पायल होती. बाहेर बघितलं तरी सगळं मोकळं. मग कशी पायल राहणार तिथं एकटी लहान बाळाला घेऊन, राहू शकत नव्हती. तिने अख्खा पुडा खाल्ला की इथं. त्याच्यामुळं पायल डॉक्टरांनी मला परवानगी दिली होती. नाही त्या दवाखान्यामध्ये माणसाबरोबर माणूस राहायची परवानगी नाहीये. काय झालं माहिती का तुम्हाला सांगते. मला तिथे चक्कर येत होती. मला असं कणकणी आल्यागत झालं. मग मी रडायला लागले तिथे डॉक्टरांसमोर. डॉक्टर म्हणले काय झालं, तब्येत ठीक नाही. तर मग घरून कोणाला तरी बोलव मम्मीला वगैरे. मग म्हणजे बाबा बरं झालं, मम्मीला बोलवलं. आणि मला असं वाटलं की मुलगी ही पण त्रास देईन, म्हटलं झोप नाही का रात्रीची वगैरे नाही झाली माझी तर ही वैताग देईन मला म्हणून.
पण आमच्या पोरीने आम्हाला काही वैताग दिला नाही आणि मम्मीला पण नाही का म्हणजे आणि मला एक गोष्ट बोलायची की आजच्या ब्लॉगला खूपच लोकांनी कमेंट केलं की तुम्ही आजच्या ब्लॉगला कुठे 4 दिवस झाले त्या ब्लॉगला हा 4 दिवस पण आज पडलाय तो ब्लॉग पण त्या 4 दिवस झाले येऊन 4 दिवस झाले असेल. एका ब्लॉगला बरंच ठीक आहे, एका ब्लॉगला तुम्ही अशा कमेंट केल्यात की आम्ही पायलची केअर करत नाही त्यामुळे तुम्हाला नजर लागली किंवा तुम्ही सगळं दाखवता सगळंच ओपन करता त्यामुळे तसं काय नाही म्हणाले तुम्ही काळजी घेत नाही पायल नाका तोंडाला काही बांधत नाहीये. हे तर खरंच आहे. का नाही बांधत तुम्हाला सांगते इथं बघा आता बांधत होते मी झोपताना बांधायचे विचारा मम्मीला पण झोपताना बांधून कापूस पण होता माझ्या कानामध्ये पण काय व्हायचं हॉस्पिटलला नाही गेलं ते पाहता आलं. हा हॉस्पिटल डॉक्टर ओरडायचे जैसे किया तुमने फॅन लगाओ निकालो हे सब निकालो की बांधाय. हा मला तेच मुद्दा बोलायचा होता की तुम्ही जे बोलताय ना की तुम्ही काळजी घेत नाही आणि असं तर असं काही नाही. आम्ही बाळाची भरपूर पायलची बाळाची काळजी घेतो पण हे एक इन्फेक्शन हे एक चुकून झालेलं आहे ते तुम्हाला सांगू आम्ही नंतर आता तर नाही सांगणार. उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगू म्हणजे कसं आता आम्ही व्हिडिओ करतोय आम्ही व्हिडिओ करतोय 99% लोक जे प्रेग्नेन्सी असेल त्यांची चालू आहे डिलिव्हरी झाली ते लोक व्लॉग बघतात. आम्हाला या गोष्टी सांगणं गरजेची काय कशामुळे झालं होतं कारण तुम्ही अवेअर राहताल. तर आता मी पहिला चहा पितो मग बोलूयात कारण माझी बिस्किट संपली तर सगळी बोलेपर्यंत बिस्किट खाऊन टाकली सगळ्यांनी. तर आता आणि आता हे बंद केलंय ना नॅपकिन बांधतोय ना नॅपकिन हा मग कॉटनचे नॅपकिन बांधतोय तर शुकी रे की कालवा असतोय दिसता ही कोण मग एवढं बदलायचं तेवढी बाजू काढल्या दिवायला म्हणत ती दिवस मग जाते होऊन दे पण हागीच नको हागीच नको बाबा रात्रीचं बांधायचं रात्रीचं काय नाही पण दिवसभर नाही बांधायचं हागीच गरमीचा दिवस येत ना आता ही आंघोळ केली आता ही केस वरली राहिली अजून हिला सर्दी व्हायची म्हणून कुरडी करायला लागली केस जराशी तिची कंबर बांधते गरम पाणी शेकायला दे तिला आणि बस रिलॅक्स बघ मोबाईल काय नको भाऊ झोप हा वाटलं टीव्हीवर समोर डोळे बघ डोळे बघत बस आता तिला बी काजळ घालायला लावणार आहे मग तिचे डोळे कशा पोचतात पायाला बोल लोकांना असं वाटतं की बाळाला काजळचं बोलते तो नाही पायलाच तिलाच आता तिला म्हणलं का तिला दोन ती आता तिला नाही मगाशी पायला पण मग म्हटली तिला कपडे घेऊन येते तुम्हाला कपडे घेऊन आला पायला आता माझं काही नाहीये ती म्हणजे पायला झोप येण्यासाठी काजळ घालते जराशी घरी केलेलं मग जरा थंड डोळे पडतील ना तिची झोप नाही तिथं नीटवाणी का काय नाही ताटून गेली आता तिची पाटण पाट शेकते कंबर बांधते जी आमची कानच कापूस बिपूस घालून हा ती कोण दिलाय तिथं तिला कापूस दिलाय तिला कार्प दिलाय तिथं पडून जायचं जरा सकाळ 4 दिवसाचा एकदम कसूर का सोडत कारण रात्रभर परत बाळ उठवणार सांगतो तुला केस सुकू दे पहिली मग खाली पड दवाखान्यात ना आली ना आताच त्यामुळे केस पण सुकवणं गरजेचं आहे खाली झोपायचं म्हणलं केसात बोललं राहिलं. माझा मोबाईल वगैरे पुसून ठेवा मोबाईल माझा बेडवर का ठेवलाय पुसायचा मोबाईल माझा बेडवर ठेवलाय ते पुसून वगैरे ठेवायला लागणार व्यवस्थित पहिला इथं खिडकीवर ठेवतो. तर तुम्ही बघितलं असणार या पायल आणि बाळ दोघं घरी आलेले आणि आम्ही आता खूप दमलेलो आहे उशीर झालेला आहे तर जे खूप काही बोलायचं होतं व्लॉगमध्ये पण हा व्लॉग 2 दिवसाचा एकत्र आहे कालचा व्लॉग आणि आजचा एक व्लॉग कारण आम्ही जास्त काय ब्लॉगिंग करत होतो थोडंच बोलत तुमच्यासाठी बोलतो आणि सांगत होतो बाकी काय नाही. आणि त्यात पण सगळ्यांच्या कमेंट बघितल्या ना कशा काय लोकांच्या काय निगेटिव्ह लोक बोलणारच ऑडियन्सला ते दिसणार ते तुम्ही बोलणार तुम्ही सांगणार आम्हाला काय चांगल्या गोष्टी काय विषय नाही त्याचा फक्त व्हिडिओ सोडून बोलणार तुम्हाला जे ब्लॉगमध्ये दिसतं ते तुम्ही बोलता तुम्हाला जे पटतं तुम्ही योग्य म्हणता जे पटत नाही त्याला अयोग्य म्हणता काय विषय नाही पण ब्लॉगमध्ये जे आहे त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी सोडून तुम्ही बोलताय ते निगेटिव्ह धरू शकतो आपण हेटर्स बाकी खूप जण आहेत ते बोलणारच तुम्ही आमची फॅमिली म्हणतो आम्ही तुम्हाला आणि फॅमिलीमधलं कोण काय सांगत असेल ते आम्हाला पॉझिटिव्ह घेणं गरजेचं आहे त्यात काय विषय नाही. बाकी आता व्लॉग मी एंड करतो कारण की खूप मोठा व्लॉग होईल परत तुम्ही म्हणताल खूप ताणला आहे खूप हे आणि खूप ते असं तसं त्यापेक्षा आणि उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला नेमकं कारण सांगतो नाळला इन्फेक्शन व्हायचं नेमकं कारण म्हणजे एका ताईंची कमेंट होती तुम्ही व्हिडिओ बनवता तुम्ही इन्फ्लुएन्सर आहे तुमच्या आयुष्यात काय घडत असेल तुम्ही इतर लोकांना पण सांगत जावं की ह्याच्यामुळं असं होतं काळजी घ्या तर मग डोकं टुपडली की हा आपण असं पण करू शकतो अवेअरनेस तर आपण फेल होऊ शकतो ना सगळीकडं
अवेअरनेसच आपण सगळ्यांना सांगू शकतो. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये ते नक्की सांगेल मी तुम्हाला काय झालं होतं, कसं झालं होतं, कशा डॉक्टरने आम्हाला ते आज सांगितलं. अशा गोष्टीमुळे होऊ शकतं. ते तुम्हाला व्यवस्थित क्लिअर आणि मुद्देसूद सांगतो, म्हणजे कसं तुम्हाला पण समजेल आणि अजून लोक त्याबद्दल काळजी घेतील. आणि हॉस्पिटलबद्दल पण खूप जणांचे प्रश्न असतात. हॉस्पिटल कसं आहे, कसं ॲडमिशन घ्यायचं, कोणतं हॉस्पिटल आहे आणि काय ट्रीटमेंट असतं, तर सगळं तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये सांगतो. सगळ्या गोष्टी आता सांगितलं, कारण माझ्या अंगात तर एनर्जी नाही. मी आत्ताच ताक बनवून आलो आहे. पायलच्या अंगात तर अजिबात नाही एनर्जी. भेटू आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. आणि कमेंट करत राहा, प्रेम देत राहा, बाकी काय नको आम्हाला. आणि मी प्रयत्न करतो आहे थोडं क्लिअर बोलायचं. आणि आम्ही माईक पण घेणार आहे गाईज. माईक पण आम्हाला घ्यायचं आहे.